बाळू, ए बाळू, बाळू, अरे बाळू, पंढरपुरात आलो आणि दिसेनाच झालं. वय म्हणजे अक्कुळ मधून संघ आलो आणि इथं येऊन हुडकत बसलोय बघ तुला. अरे कुठं चाललं आहे? अरे मोर चंद्रभागा हाय, वाट बघत बसली हाय ती. अरे मग आम्ही बी आलो असतो की तुझ्या संग. वय की अरे मग आडीवलं हायवे कोणी, आणि असं तोंड का बघत उभा राहिलायसा? हा चला चला, चंद्रभागत मला आंघोळ करायची आहे आता. वय वय, उन्हाचं बी कहार आहे बघ. चालून चालून अंग पार आंबून गेलं या. ए अरे पांडुरंगाच्या दारात रडू नगस. काय रे, काय झालं? तहान लागली आहे. अरे पाणी प्यायचं इथंच कुठं तरी. कोणी बी पाणी दे ना. का? बाळू आता चल की. अरे बोलत कशा पायी बसला हाय? तुम्ही वा मोर. आणि तू कुठे जातोय? त्याला कोणी पाणी का देणार ते बघतो म्या. वय, आम्ही जातो चंद्रभागेच्या तरी. चल रे महादेव. थांबा. आता काय? हे रुपया घ्या. अरे तिला सांगा पांडुरंगाला दे म्हणून. कुणाला सांगू? अरे चंद्रभागेला. म्हणजे नाथा भाऊ, ह्यो रुपया चंद्रभागीमध्ये सोडायचा बाळूच्या नावानं. अरे बाळू, तू आता मोठा झालायसा. असं खुळ्यासारखं बोलू नको. वा मोर. पांडुरंगाला भेटायला येळ होईल म्हणून म्हणतोय. वय वय, चल 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 माझू. तहान लागली आहे. थांब बघतो म्या. नाथा भाऊ, आता पुढं काय करायचं म्हणताव? काय म्हणजे? बाळून आपल्याला रुपया दिलाय ना व, हा. तो पाण्यात टाकायचा. अहो पाण्यात नाही टाकायचा, चंद्रभागीमध्ये सोडायचा. असू दे, अहो बाळू आपलाच आहे. अहो आपण त्याला लहानपणापासून ओळखतोय की. वय वय वय. न. बर चला, उन्हानं लय अंग भासते बघा. होय होय, चला. आणि हा एक राहिलं, आता काय? यंदाच्या बारीला जास्त येळ थांबायचं नाही इथं. तू लाट म्हणशील र, पण बाळू ऐकेल तर ना. ते बी खरं आहे म्हणा. न. पंढरपुरात आलं का बाळूचा पायच निघत नाही बघा. वय, अक्कोळात वाट बघत असतील समधी. हा आता पुढं काय होणार त्या पांडुरंगालाच ठाव. आता तू इथंच बोलत बसणार नाही वय. चंद्रभागा वाट बघतीये. वय वय वय, मला आंघोळ बी करायची आहे. चला चल चल चल. झाली का नाहीत काम? होत्यात कुठली, चालूच आहेत. हा, तुझ्या हाताला एक कवा आराम मिळायचा काय ठाव नाही. आहे का? आराम मिळाया, म्हातारी झाली आहे वय. काय नाही ना तरी कुठली. हायच, आणि जवळ होतंय तवर करायचं. करा, आयुष्यभर करा. हवं काय करता हाय? या सांगून काय तुझा हात थांबायचा नाही, आणि तसा बी तुझा हात थांबत नाही, आणि तुझ्या लोकांचं पाय थांबत नाही. हाय का? आता त्याच्यावर कशा पैसा आता हाय? हा, कवा यायचं?
वारीला गेला आहे ना व येईल की. वारीला जातो म्हणून सांगून गेला हाय. आय ठाऊ कुठं गेला आहे. सांगून गेला हाय. दुसरीकडे कुठे जाणार हाय, वारीलाच गेला हाय. आणि गावातली बाकीची बी आहेत की, नाथाभाऊ आहेत, महादूभाऊजी आहेत. मग त्यासनी धाय पुरून उर इथं माझं ऐकत नाही, त्यांचं काय ऐकत. आता आधी नाही करत की, सांगितलं का ऐकतोय की. तुझं ऐकतोय, आमचं नाही. बर असू दे. आता काय केलं नाही ना व, मग उगा त्याच्या चुका काढू नका. हा, त्याच्या चुका काढल्या का तुम्हाला मिरच्या झोमत्यात ना. विसरलोच म्या. काय झालं आहे का, कशा पाय एवढी तनतन करता हाय. काय नाही, लग्नच काय बोलला का. नाही अरे मग कवा करायचं लगीन. व, कोणी काय बोलत नाही म्हणलं का लयच होत चाललंय त्याच. काय लय व्हायत नाही. तो आला का मैसे काढते त्याच्या संग. नुसतं सुपारी करून बसलो आपण. लगीन करायचं का नाही. व, आपलं नाही, निदान सत्तीचा तरी विचार करायला लाग का. मी बोलते की त्याच्याशी. एकदा का त्याचं लगीन झालं का तुझ्या हाताला बी आराम मिळत. माझं तर काय ऐकायचं नाही त्यो. तू बोल, तयार कर त्याला. है पाहुणं, हा काय पाहिजे? अहो हे पोरता आणि तर पडतंय. पाणी द्या की वाईस. अहो असं पाणी पाजत बसलो तर काम कोणी करायची? ह्यो माठ ठेवला आहे ना बाई इथं. अहो त्यात पाणी नाही. अहो तो किती बी भरला तरी कमीच आहे. म्हणून सोडून दिलं वय. आता काय सांगायचं पाहुणं तुम्हासनी? तांब्या तर असेल ना व. तो काय समोर बाळा, माठात पाणी आहे का बघ. होय. नाही आहे. अरे हात घालून बघ. नाही आहे. आता तो तांब्या घे, घे त्यातलं पाणी. हा? अहो पाहुणं येडं का खुळ तुम्ही? मी सांगतोय तुम्हासनी पाणी नाही त्यात. ते पोरग सांगते पाणी नाही. आता तांब्या टाकून काय होते? तुला ताण लागले हाय ना व. होय. घे. पी पाणी. एक दिवस असा येईल, लोक पाणी बी विकत देतील. अरे आपल्याकडे तहान लागली त्याला पाणी देणं म्हणजे धर्म हाय. पंच, पंच, पंच. काय रे पोपटा, आलास? झोपले होते काय आतमध्ये? अयो नाही नाही, झोपतो कसला. अयो काम करत होतो. आतमध्ये काय काम करत होते? अयो येत होत्या. तुला काय करायचं रे? काय बातमी आणलीस ती सांग. काय बातमी है? काहीच बातमी नाही. पण अयो अयो
म्हणजे आज पण गावात काही घडले नाही करत ते आता कोणी करतच नाही काही तर काय घडणार गावात अय्यो. आणि गावातला माझा मान जो आहे तो आहे का अजून तसाच? येत त्या काय विचारतोय मी? येत येत त्या पंच पंच अय्यो, काय विचारतो मी? काय गावातला माझा मान जो आहे तो तसाच आहे का अजून? तसं काही वाटत नाही बरं का पंच. अय्यो. गोऱ्या सरकारने फार तळापोतूर मुळे पसरवले आहेत त्याच्यामुळे गावात काय पहिल्यासारखं दिसतच नाही. अय्यो, बाळूच काय चालू आहे? त्याच्या लग्नाची काही चर्चा? तसं काही कानावर नाही आलं बरं का माझ्या. अय्यो, तुझ्या कानावर आलं नाही म्हणजे नसेलच. अय्यो, पण असं म्हणून कसं चालेल रे त्या? अय्यो, सुपारी फुटून किती वर्ष झाली, लग्न नको करायला? अय्यो. आता मला तरी काय ठाव पंच. आणि तुम्हाला त्याच्या लग्नाचं पडलं आहे होय? इथं इतके वरील झाले मी बिन लग्नाचं मरतो, माझं नका बघू. अय्यो, त्या काय करणार? किती मुली बघितल्या तुझ्यासाठी, सगळीकडून नकार. अहो, असं म्हणून कसं चालन पंच? का बिन लग्नाचं राहू का काय मी? अय्यो, तर सगळीकडून नकार येत असेल तर बिन लग्नाचंच राहावं लागणार रे त्या. हाय आलायस बिन लग्नाचं राहावं लागेल म्हणे. असं जर झालं ना पंच, अख्ख्या गावचं पाणी बंद करून टाकेन मी. अय्यो अय्यो, म्हणजे काय करणार रे ते तू? मी ही खाऊन येईल तुडी मारे. मग कसं पाणी पिता ते प्या. अय्यो महादेवा. अय्यो, इतकी वर्ष झाली तर त्या पण मूर्खासारखी बडबडा करायची तुझी सवय काही बंद झाली नाही बघा. अय्यो, नॉनसेन्स. सुधार जरा. अहो पण काय सुधार? अहो लगीन लावून द्या माझं. ते बाळ्या माया मोहरा जन्माला, माया मोहरा लहानाचा मोठा झाला, सुपारी फुटली त्याची, आता लगीन बी होईन. माझं कधी होणार आहे? अय्यो तात्या, तुझ्या पत्रिकेत आहेत बघ काय दोष. आपण शांती करू. होय पंच, काय करायचं ते करा, पण माझं लगीन लावून द्या, नाही तर म्या काय जगत नाही आता. अय्यो अय्यो, करू करू, काहीतरी नक्की करू रे तात्या, नक्की करू. तोपर्यंत तू बाळूवर ठेवतो बाळूवर लक्ष ठेवतो, देवपावर लक्ष ठेवतो, समजा गावावर लक्ष ठेवतो. पाहिजे ना पण तर पलटल्या गावावर मी लक्ष ठेवतो, पण तुम्ही काय माझ्यावर लक्ष ठेवू नका. लक्ष ठेव करत तर काहीच नाही. अय्यो 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 अय्यो. हा तात्या पण आता मला बोलायला लागलं की अय्यो, याचं लग्नच लावून देत नाही, बस बोंबलत. एकदा का याचं लग्न करून दिलं का माझ्याकडे यायचाच बंद होईल. सारखा बायको 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 बायको. अय्यो, बस बोंबल. वैजंता, वन कप टी आय वॉन्ट. चंद्रभागा माय. नाथा भाऊ, आता मोहर काय करायचं? काय करायचं म्हणजे? बाळून हे रुपया दिला आहे तो चंद्रभागेत सोडायचा. अख्खा रुपया सोडायचा? आणि मग काय, अहो बाळू आहे तो, त्याने विचारलं तर काय सांगायचं? हा, ते बी खरं आहे. मग हो दे त्याच्या मनासारखं. हे बघ, बाळू उगा काहीतरी सांगणार नाही. ते मला बी ठाव हाय, पण त्याची इच्छा आहे नव. मग सोडा रुपया चंद्रभागेमध्ये काय. वय वय चंद्रभागा, हे माय, आमच्या बाळूनं हा रुपयातला द्यायला सांगितलाय, तो घे आणि पांडुरंगाकडे पोचीव. हा, नाथा भाऊ, अहो हे काय? अरे 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 अरे, हे काय बघितलं आपण? बाळू म्हणत होता तेच खरं आहे. पांडुरंगा, काय रे तुझी ही लीला? अरे आमचा बाळू हाय तरी कोण? नाथा भाऊ,
मी सांगितलं असतं पण तोंड बंद ठेवायला सांगितलं आहे बाळप्पानं. हम्म. अरे, हे बघ बाळू इकडंच येतोय. पांडुरंगा, तुझ्या दर्शनाला मला एकल्याला येऊन नाही जमायचं. माझ्या संग आणखी 2 जण आहेत, त्यासनी बी मला संग घेऊन यायचं आहे. हाय मयप्पा, निवांत आहेस? होय बाबा, निवांत आहे. बाप जात्यांनी कमवून ठेवला आहे ना व, काय करायला लागत नाही. मस्करी करतो काय माझी? तू विचारतोच आहे तसं, मग मी काय करणार? म्या आपलं असंच विचारलं, काहीतरी विचारावा म्हणून. हा बोल, का आला आहेस? आ आता काय यायचं बी नाही का काय? अरे तसं नव, काय काम होतं का? नाही काम असं काहीच नाही. लय दिवस झाले बाळू काही दिसला नाही म्हणून म्हणलं चक्कर मारून पाव घराकडं. त्याच्याकडे काय काम काढलं? काम असं काहीच नाही. लहान होता तवर ठीक होतं, पण आता लग्नाचं वय झालं तरी घरात टिकत नाही म्हणलं अवघडच आहे. ए तात्या, अरे आता तरी त्याचं पिच्च सोडा की, घेईल की त्याचं ते बघून. ते झालं, पण गावातले लोक विचारत होते ना व. काय विचारत होती आणि त्यासनी काय एवढं पडलं हाय? हेच का आता लग्नाचं वय झालं तरी बी घरात राहत नाही, फिरत असतो इकडून तिकडं, असं बोलतेच व. तात्या, अरे तू तुझ्या लग्नाचं बघ की, त्याच्या लग्नाच्या नादी कशा बाई लागतो आहेस? नाही नाही, अरे म्या नाही, गावातले लोक विचारत होते, म्या नाही बा. हा येईल आता त्यो, तेव्हा भेटा सांगते. हा आणि इकडे तिकडे जात नाही त्यो, गेला तर वारीलाच जातोय. तुमच्याकडे उंडारके करत फिरत नाही. नाही नाही, हा बरोबर आहे, कुठं जाणार म्हणा, वारीतच जाईन ते. मी आपलं काळजी वाटली म्हणून चालता चालता विचारा बाबा म्हणून आलो होतो. हा, चांगलं केलं. हा चांगलं केलं. कसं आहे मायप्पा, मन चांगलं असेल ना तर समध्या गोष्टी चांगल्या होत्यात बघ माणसाकडून. बाळप्पा, अरे पाया पडतो बघ तुझ्या. वय वय. अरे झालं तरी काय? झालं काय? नाता भाऊ सांगा आता तुम्हीच. अरे बाळू, तू दिलेला रुपया ह्या चंद्रभागेनं खरंच घेतला. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितला. वय एवढंच होय? आता हे एवढंच आहे का? आणि मग मी सांगितलंच होतं आणि तसंच झालं. म्हणजे तो दिलेला रुपया चंद्रभागा विठ्ठलापर्यंत पोहोचवणार एवढं पक्क? बाळू, एक बोलू का? म्हणजे राग नाही यायचं ना? रागाचं नंतर चला बघू, तू विचार. बर, मला बघायचं आहे का ही चंद्रभागा तो रुपया पांडुरंगाला कशी देते. म्हणजे मी सांगतो त्यावर भरोसा नाही वय? नाही तसं नव, पर म्या कधी बघितलं नाही ना. खरं आहे बाळप्पा, मला बी बघायचं आहे. वय वय. चला मग माय संग पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ वय वय. आणि बघू काय खरं काय खोटं ते. हा, पर तो दिलेला रुपया ओळखायचा कसा? मनात तिडा आहेच का अजून? नाही तसं नाही. ऐका तर, तुम्ही पांडुरंगा मोर गेल्यावर जे नाणं चमकल ते आपलं. बर बर, चला चला चला.
गंगूताई काही दिसली नाही अशात. आता तिच्याकडे काय काम काढलं? नाही नाही खाम काहीच नाही. सत्यवा संग सुपारी झाली ना व. मग पुढं काही झालंच नाही. तुमच्याकडे तर काही हालचालच दिसत नाही. तिकडं काय हालचाल आहे का नाही? आज तुला कशा पाहिजे नसत्या चौकशा लागतात रे. हो असं काय करता हाय? गावात सांगाय ना ग भाई. म्या कसे पैसे सांगा नो. आता लगीन जर झालं तर लाडू जिलबी खायला मिळेल म्हणून विचारतो मी आपलं. आता जेव्हा होईल तेव्हा तुला न सांगता लगीन लावणार आहे का? होईल तेव्हा सांगतो की. हा. तुझ्या लग्नाचं कुठवर आलं आहे? पंच बघतात ना पोरगी. होय होय चालू आहे बघ ना. बघू का योग येतो आता. हा हा मस्ती बोलिव लाडून जिलबी खाया. हा हा बोलणार की. आणि सुंदरा बाळ्याला सांगू न ग ताती येऊन गेला ती. तर त्याला आवडलं नाही तर शाप बीप द्यायचा आणि तात्या बिन लग्नाचं राहायचं कायम. अरे बाबा सावाना सांगण्याचं आहे म्हणून. धमकी कशा पाहिजे तो बाळूल काय सांगू नका. बाबू जे ते येताना लग्नावर धमकी देतो. काय व्हायचं कोणाच ठाऊक्याच. समधी माझ्या बाळूच्या मागे हात धुवून लागलेले असतात. अरे बाळू, तुझ्या माग माग येता येता मोर निघून गेला. अरे आम्ही राहिलो ना माग. अरे पंढरपूरच्या देवळात आलं की असंच होतंय बघ. बाळप्पा, अरे त्यो कोण होता? वय ना, म्या बघितलं तुझ्या हातात तुळस दिली त्यानं. अरे तुळस दिली म्हणजे कोण होता तो? एवढं बी ओळखायला येईना वय तुला? अरे बाबा सांग तरी, वळखी पाळखीतला होता का? साधी सुधी ओळख नाही, फार जुनी ओळख आहे आमची. जुनी ओळख आहे? अरे मग आम्हासनी कसं ठाव नाही? पण नाव काय त्याचं? तशी लय नाव आहे ती, पर पांडुरंग म्हणतात त्याला. हा म्हणजे खरा पांडुरंग तर नव्हता ना? अरे खरा कसा असेल? म्हणजे म्या सांगतोय ते समजना झालंय वे. पांडुरंगच होता त्यो, विठ्ठल. काय बी बोलतो तू बाळू. असं? अरे तुम्ही ज्याला बघितलं तो आत्ताच इथनं गेलाय ना व. मग जाऊन बघा. पुण्यांदा तुम्हाला जर तो दिसला तर सोन्याचा तोडा देईन. बघा गावतोय का ते. बाळप्पा बघ बर का, त्यो अजून बी देवळाच्या बाहेर गेला नसेल. ए, चल रे माझू, चल बघूया. ओळखा. तुमचं नशीब आहे का हो, प्रत्यक्ष पांडुरंगानंच दर्शन दिलं तुम्हाला. जेव्हा समोर होता तेव्हा समजलं नाही. असंच होत या. देवळ काय बी यायला पाहिजे. हवं मी काय म्हणते, शेतावर चालू आहे उगा थांबू नका. राहू द्या, तुम्ही आल्यावर बोल. आता बोल, उगा जीवाला गोर नका माझ्या. हाय का गंगेचा काय बी सांगावा नाही आला. मग काय तिच्या बी जीवाला घोर आहेच की. सतीचं बाळू संग लगीन ठरलं हाय. पण ह्यो हाय का घरात? आता काय करायचं? तुला हे समजत नाही का बापासंग शेतात बी काम करायला पाहिजे लेकानं. हो ते मी सांगते, पण आधी तो घरला ते येऊ दे. आता मी आज जाईन गंगीला भेटायला, पण तिथं गेल्यावर काय बोलू?
सत्यवानं विचारलं बाळ्या कुठं आहे तर काय सांगू? आता का गप बसली? काहीतरी करायला पाहिजे हो. म्हणजे नात तिथं कशी असं शेजार पाजार किती टोचून बोलत असत्या, त्याचा काही विचार आहे का बाळ्याला? येऊ दे घरला, मी बोलतेस त्याच्या संग. तुला लय कौतिक आहे बाळ्याचं, ते भावतंय आपल्याला. काय बी झालं का पत्राट घेतीस त्याला? अहो, लगीन करायला नाही तर नाही म्हणला नव. मग करायचं असं तरी कुठं म्हणतोय त्यो? हा हाय नव, मी त्याला तयार करते लग्नासाठी. आणि तो पांडुरंग काय करणार आहे? एखादं आली का जातो पंढरपुरात. देवाच करतो हाय नव, काय वाईट आहे का? घे त्याचीच कड घे, जातो म्या, लय काम आहे मला. पांडुरंग हरी. येऊ का तात्या? ये 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 तात्या ये. अरे काय काम काढलं? नाही काम तसं काही नाही, पण मी असं ऐकलं तुम्ही गाव सोडून चालले म्हणल्यावर एकदा शेवटची भेट तरी व्हायला पाहिजे ना. म्या कुठं बी जात नाही. असा अर्ध्यावर डाव सोडून जाणारा म्या नाही. त्या बाळ्याला हरवल तेव्हाच जाईन म्या. हा नाही, पण मला असं कसं समजलं मग तुम्ही गाव सोडून चालले ते? तो म्या नाही, ह्यो येडा मंगळू चालला आहे. हे मंगळू आहे खरे? मंगळू कुठं चालला तू? आता कुठं ते काय ठावा नाही, पर चाललो मी आता हे गाव सोडून. अरे पण का? का म्हणजे अरे काय ठेवलं आहे ह्या गावामध्ये? काय बी मला गठवत नाही. जा जा. अर्ध्यावर डाव सोडून जाणाऱ्यासनी तो वरचा देव बी सर्गात घेत नाही. अरे पण झालं काय आहे? त्या बाळ्यापायी तुम्ही काय भांडताय? घ्या की सोडून, काय झालं ते? नाही, बाळ्यापाय नाही. एक दिस त्या बाळ्याला नाही माझ्या पाया पडायला लावलं तर नाव नाही सांगायचं म्या देवप्पा. आता तो लहान होता तेव्हा काय केलं नाही, आणि आता काय होणार आहे? काय होणार आहे? काय होणार आहे? माझं गुरुजी येणार आहे. हा, तर तुमचे गुरु आहेत काय? होय, ज्यांच्याकडून मी हे समज शिकलो त्या पुढच्या वाटेवर आहे ते. तेव्हा धरणं ऐकतो आहे, येणार आहेत, येणार आहेत, येणार आहेत, निश्चय येतच आहेत, पोचत काय नाही. हो देवप्पा, कधी येणार तुमचे गुरु? येत्या पुनवला पोचणार आहेत आता. हा झालं तर मग. ए मंगळू थांब, पुनवे पोतूर. यांच्या गुरुकडे बघून काही विचार बदलला, काय वाटलं तर थांब, नाही तर मग काय जायचंच आहे. मी आधी तेच विचार करतो आहे र. तर विचार बदलला तर बरं आहे, नाही तर चाललो मी. आणि मग काय करायचं आहे ते करा तुम्हाला. लिंबू द्वारा काय फिरवायचं आहे ते फिरवा. आगाशी देवप्पा, ते दुनियाचं बाळूचं समज मरू द्या.
पण तुमचे गुरु आले ना आधी त्यांना माझ्या लग्नाचं बोला तुम्ही. अरे एक काय 2 लगीन करून दे त्याला माझं गुरुजी तुझं. येऊन द्या गुरुला येऊन द्या. कधी तुमचे गुरु येतील त्यांच्या पाया धरतो असंच वाटतं मला. ए मंगळू जाऊ नको बरं तू आता. माझ्या लग्नात कोणी काम करायला पाहिजे का नाही. अरे काम करशील ना. थांबलं तर करल. देवप्पा जातो मी. हे थांब. काय झालं जाऊन द्या ना आता. त्या बाळ्याची काय खबर. आता बाळ्याची काय खबर ते तर गावातच नाही आता. बाळ्या गावात नाही. कुठे गेला आहे त्यो. लोक म्हणतात ते पंढरपूरला गेला आहे पण काय ठाव नाही. पंढरपूर कुंडम कुंडा गुंडम गुंडा कुंडम कुंडा कुंडम कुंडा. बाळू तू म्हणलं ते खरं झालं बघ. कुठंच गावला नाही तू. खरंच आज तुझ्यामुळं विठ्ठलाचं दर्शन झालं बघ. अरे काय करतायस. बाळप्पा तू साधा सुद्धा नाही र. लई वेगळा आहे बघ. चला. अरे चंद्रबागेला दिलेला रुपया इट्टला पत्र पोचलाय का नाही ते बघायचं आहे अजून. चला. काय पण निवांत बसले. अय्यो निवांत. येत त्या तुझे फुटले का रे. काय डोळे म्हणतोय मी. अयो निवांत बसलोय. अयो काम करतोय रे. बाळूकडे जाऊन आलास. हा जाऊन आलो ना. अयो काय न्यूज. न्यूज बातमी रे. हा बातमी. आला का तो. नाही ना त्याचं काही पत्त्याच नाही. बरं त्या मयप्पाला विचारलं मारके म्हशीसारखा अंगावर येतो. तुला काय करायचं म्हणे. त्या आल्यावर भेट म्हणे त्याला. काय ते मयप्पा असं बोलला मयप्पा. मग अयो कसं होणार रे त्या तुझं कसं होणार. आता माझं कसं होणार हे माया हातात आहे का पंच. ते तर तुम्ही आहे ना पंच. तुमचंच लक्ष नाही माझ्याकडं. आता ते देवप्पाचा गुरु आल्यावरच बघू बा काय होते. यो देवप्पा. काय कोण कुणाचा गुरु. देवप्पाचा गुरु येणार आहे. हा आता हा कोण मध्येच येणार. हा लय मोठा माणूस आहे. देवप्पा ते समजा त्याच्याकडूनच शिकले. अय्यो, काय शिकला देवप्पा. काय येत नाही त्या देवप्पाला. इंद्री त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही म्हणते मी. सांगितलेले काम आजपर्यंत केले नाही त्याने. अय्या फक्त गावातल्या लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून स्वतःचे काम करून घेतो. अय्या त्याच्या नादी लागू नका म्हणते मी. त्याचा गुरु येऊ दे नाहीतर आणखी कोणी येऊ दे. मी देवप्पाला सांगितलं होतं का ते गुरु आल्यावर माझं लगीन लावून द्या म्हणून. देवप्पा तर म्हणे 2-2 लगीन होईल म्हणे. मग पाहू काय होतंय. मग समजेलच की ते गुरु कामाचा आहे का नाही. अजून काय कळलं ते गुरुबद्दल. इंद्री त्या गुरु बद्दल नंतर विचारा. आधी स्वतःच्या मुलाकडे लक्ष द्या. यो यो ए वैजंता त्याच्याकडे काय लक्ष द्यायचे. खाऊन पिऊन सुखी आहे की तो. हो तसं नाही. गुंडप्पा आता मोठा झाला आहे. त्याच्या अंगावर जरा जबाबदाऱ्या टाका. हळूहळू गावचा व्यवहार सांगा आणि तुम्ही त्याच्या मागे उभे राहा. अयो वैजंता माझे मत आहे त्याने माझ्यासोबत काम करावे पण त्याचे माझे पटत नाही. त्याच्यासाठी तो बाळूच प्रिय. अय्यो तसं नाही. मी आवाज देते त्याला. थांबा. गुंडप्पा
गुंडू यो गुंडप्पा. पांडुरंगा, तुला भेटाय किती लांबून आलो हाय. अरे बघतच राहावंच वाटतंय बघ. बाळू, माधू, अरे ती बघ, आपण नदीत टाकलेले रुपये बघ कसं चमकतोय. अरे होय की, म्हणजे बाळप्पा म्हणला ते खरं ठरलं. चंद्रभागेनं पांडुरंगाकडे तुझा रुपया दिला म्हणायचा. वय यो रुपया धर्मासाठी हाय, गरिबांसाठी हाय. अरे एक एक रुपया करून भांडार होतो या. लोकांनी पाणी नाही, खाया अन्न नाही की अंगावर कपडा नाही. याच भांडारातून त्यांच्यासाठी पैका जाईल. पांडुरंगा, अरे किती बघावं रे तुला. तुझं रूप डोळ्यात जेवढं साठवून ठेवावं तेवढं कमीच आहे बघ. मायाप्पा, ओ मायाप्पा, अरे आहेस का घरात? मंगळू, काय रे, कशा बाई हा का मारतो आज? अरे वाईस बोलायचं होतं. माझ्या संग होय होय. ये, पाणी पी आणि बोल काय बोलायचं. पाणी ना ग. बाळू कुठं आहे? तू बी आला का बाळ्याकडे? अजून कोण येणार आहे? समध्या गावाला बाळ्याचीच काळजी आहे वाट. तुझं काय काम आहे बाळ्याकडे? माझं काय काम नाही बाबा. देवाप्पानं बोललेलं आहे. कशा बाई? ते काय ठावा नाही. हे बघ मंगळू, लय झालं हा तुमच्या समध्यांचं. पुण्यांना बाळ्याच्या नादाला लागायचं नाही आणि आमच्या दारात पाय ठेवायचा नाही. तर काय करायचं असेल तर करा तिकडं, आमच्याकडे नाही यायचं. काय हो? काय झालं? बाळ्या कुठे गेलाय ते विचारतोय ह्यो. कशा पाय? देवाप्पानं बोललेलं आहे. आणि मायाप्पा तुला बी बोललेलं आहे. का? काय काम आहे? ते सांगता यायचं नाही बाबा. दरबारात याय सांगितलं आहे. हा, आता तू जा आणि सांग तुझ्या देवाप्पाला का हे यायचं नाहीत म्हणून. आणि कसल्या दरबाराच्या गोष्टी करताय रे? हा, आवाज देवाप्पाचा दरबार आहे तो. असू दे असू दे, जा जाऊन सांग नाही येत म्हणून. मायाप्पा सांगू हे असं. मी आज सांगितलं आहे ना व. बरं, मला काय जसं सांगितलं आहे ना व तसंच सांगेन मी. हा, जा जा सांग जा. बाकीचे घाबरत असतील तुम्ही असनी, म्या नाही घाबरायची. माझ्या बाळूच्या जन्माच्या आधीपासनं त्याच्या मागे हात धुवून लागलाय तुम्ही लोक. आजवर काय झालं का त्याला? आणि आता तो मोठा झाला हाय. जवळ येळ हाय तवर त्याचं नाच सोडा, नाही तर समधी मातीत मिळाल. हा 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 हा, बघू बघू कोण मातीत मिळत आहे तर बघूच. मायाप्पा जातो म्या. सुधरा, यांचं काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय मला. शिजू देव, काय शिजायचं आहे ते. माझा बाळू यांच्या बाला बी ऐकायचं नाही. पुरून रल ह्यासनी करू दे काय करायचं आहे. आजवर काय झालं नाही, आता काय होणार आहे? असं म्हणून कसं चालेल? तो देवाप्पा काय साधा नाही. नसल साधा तर माझ्या बाळूच्या मोहर त्याचं काय चालतंय का? नाही ना व.
सोडा, ह्यासनी घाबरून नाही चालायचं. आपण घाबरलं तर लय करतात ती. जाऊ दे. अयो काय झालं अव्वा? मी तुझ्या आप्पांना सांगितले आहे तुला सोबत घ्यायला. तेव्हा त्यांच्या सोबत जा आणि हळूहळू गावचा सगळा व्यवहार शिकून घे बघ. अय्यो नको. मी ज्या पद्धतीनं काम बघेन ते आप्पांना आवडणार नाही. अय्यो बघितलंस वैजंता, म्हणून माझे मत याला माझ्या सोबत कामाला पाठवू नको म्हणून. अहो काय छोटे मालक, पण एवढे वरील झाले गाव सांभाळतात तेव्हा त्यांची पद्धत चुकीची असेल का? बरोबरच असेल ना व. बघा बघा, त्या तात्याला पण समजतं. तुम्ही आधी त्या तात्याचं ऐकायचं बंद करा म्हणतो मी. बाबू मी काय केलं? अय्यो काय केलं? काही करत नाही हीच अडचण आहे. काहीतरी काम करत जा. आप्पा, या गावातल्या लोकांना मदत करायची की या तात्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणतो मी. तुमची कामाची पद्धतच चूक. पंचांनी गावातल्या लोकांबरोबर मिसळलं पाहिजे. अय्यो बघितलंस वैजंता, मोठा झाल्यापासून ऐकत तर नाहीच नाही, वर चुका काढतो. आणि हे सगळं कोणामुळे झालं? त्या बाळूमुळे. अय्यो, काढलं का बाळूचं नाव? सतत त्या बाळूवर काही ना काही आरोप करत राहायचं म्हणतो मी. लहानपणापासून बघतो आहे मी, सतत त्या बाळूला वाईट बोलत असता. पण हे बघा आप्पा, यापुढे जर बाळूला काही वाईट बोलाल तर मला चालणार नाही. बाबू बाळू, तुझ्या संग घरदार सोडून वन फिरतोया. तुझ्यामुळे पांडुरंगाचं दर्शन बी झालं. आता घरला निघूया. अरे जाशील की. खरं नाही र, घरला गोदा एकलीच आहे. ना आता भाऊ, या जगात समधी एकलीच आहेत. संघ एकच आहे, पांडुरंग. आता भाऊ, अव एक दिवस थांबा की अजून. होय. नाही नाही, नग नग. अरे बाळू, जाऊ दे की मला. अरे असं बी मोर जाऊन काय करणार आहेस? हा, अरे सांगतो की समजेत नाही, बाळू येतोय म्हणून. असं होय, निघ मग. थांबलाय कशा पायी? खरं बोलतोय बाळू. होय. आणि मी थांब म्हणलो तर ऐकणार आहेस होय तू? अरे बाळू, अशी परीक्षा नगर रे बघूस. नको ना, निघ मग. अरे बाळू, तू कोण आहे, काय आहे, अजून मी कळत नाही बघ. येतो मी. आता भाऊ, अव एक दिवस थांबा की अजून. होय. नाही नाही, नग नग. अरे असं बी मोर जाऊन काय करणार आहेस? अरे सांगतो की समजेत नाही, बाळू येतोय म्हणून. असं होय, निघ मग. मग म्या पण तर सांगितलं हे काय बरोबर नाही असलं, बंद करा म्हणलं. ते काय म्हणले असं पण? तूच सांग बाबा, आम्ही होतो का तिथं? अरे नाण्या, पंच म्हणले तात्या जसं म्हणाल तसंच होईल. तात्या, तुझं कौतिक बंद कर जरा. तो मंगळू कशा पाय आलाय ते बघ. हा. ऐ, ये काय रे?
काय नाही तेव्हा पत सांगा घेऊन आलो होतो तुमच्यासाठी. म्हणजे नेमकं कोणासाठी? अरे बाबा समजांसाठी. देवाप्पानं सांगितलं आहे का त्यांचं गुरु गावात येणार आहेत, तर समजांनी स्वागत करायचं आहे म्हणून. देवपाचा गुरु त्यो आणि कोण र? अरे मी सांगतो थांब मंगळ. अरे देवप्पा हे समजा ज्याच्याकडून शिकले ना, कुंडम कुंडा भुंडम भुंडा. अरे लय मोठा माणूस आहे त्यो. हा तर समजांनी स्वागताच्या तयारी लागा. आणि एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे लागा. करू की, त्यात काय एवढं? हा आय तेव्हा ते पंच बी येत आहेत. हे म्या काय म्हणलं सांगू नका. या पंच तिकडे तिकडे या पंच बसा. राम 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 पण. राम राम. काय गप्पा चालल्यात? मंगळू सांगावा घेऊन आला हाय देवप्पाचा. अयो सांगावा घेऊन आला काय रे मंगळू? आम्हाला नाही सांगणार सांगावा? अहो देवाप्पाचं गुरु येणार आहेत गावात, तेव्हा समजा गावानं त्यांचं स्वागत करायचं असं सांगावं हाय देवाप्पाचा. अय्यो अय्यो गावाने का स्वागत करायचं म्हणतो मी? ते देवाप्पांचे गुरु आहेत. त्यांनी आमच्यासाठी काही काम केलं का? आम्ही त्यांना ओळखत नाही. अहो त्यांनी देवाप्पासारखा माणूस आपल्या गावात आणला आहे. अयो आणि देवाप्पानं काय आजवर कमी लोकांचं भलं केलं आहे का? नाही, ते देवाप्पांचे गुरु आहेत. गाव त्यांचं स्वागत करणार नाही. अयो ए गुंडू, अरे देवप्पाने गावासाठी खूप केले आहे रे बाबा. त्यांचे गुरु येणार म्हणजे त्यांचंही स्वागत व्हायला पाहिजे. होय, आधी माझा पण नकार होता, पण यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं भलं होणार असेल तर माझी पण काही हरकत नाही. काही झालं तरी गावचा प्रश्न आहे रे गुंडू. त्यांच्या गुरुचं स्वागत आपण सगळे मिळून करायचंच. होय, त्यांना व्यवस्थित जागा करून दिली पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे, स्वागत केलं पाहिजे त्यांचं. हे चूक आहे, मला पटत नाही. गुंडू तू शांत बस, आम्ही आहोत ना इथे. पंच ठेवा मयप्पा चालला. अयो बोलू तुला बोलू. आय आय मयप्पा इकडे. अरे इकडे ना येतोय. काय रे तात्या? अरे राम राम. अयो राम राम मयप्पा राम राम. अरे काय इथं समजे बसले आणि तू तोंड फिरून चालला तिकडं. म्या कशा पायी तोंड फिरून जाऊ? बोल कशा पायी बोलवलं आहे? अयो मीच सांगितलं त्याला मयप्पाला बोलावं म्हणून त्याने बोलावलं तुला. काय रे मयप्पा असतोस तू कुठे? हल्ली दिसत नाहीस. शेताची काम चालू आहेत, आता मी तिकडेच गेलो होतो. अयो अयो मयप्पा आता पोरं मोठी झाली की रे बाबा, तरी तूच राबतोस. अयो तो भीमा कुठे आहे? तो तालुक्याला गेला आहे, कापड शिवतो आहे ना. अयो आणि बाळू? बाळ्याचं तुम्हाला ठाऊकच आहे, तो गावात असतोय नसतोय. आणि आता कुठं आहे ते तात्यानं सांगितलं असेलच की. पंच इथं काय चाललं आहे ते सांगा ना त्याला. अयो सांगतो मयप्पा, आम्ही सगळे मिळून असं ठरवतो आहे की देवप्पाच ते गुरु. हे बघा तुमचं काय असेल ते तुमचं चालू द्या, मला त्यात घेऊ नका. मंगळू बी आला होता मला बोलवाय, तर मी काय गेलो नाही. अबा तुम्ही इथं बोलत बसला हाय. किती वेळ झाला म्या तुमची घरला वाट बघते हाय. एकलीच हाय ना म्या. अय्यो आमचंही तेच बोलणं सुरू होतं. मुलं मोठी झाली तरी हे एकटेच राबतायत शेतात. आता बाळूचाही काही उपयोग नाही. सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्याच्या लग्नाची सुपारी फोडली होती, काही उपयोग झाला?
आता तशी तुमची मुलगी तुमच्याकडे येत नाही, काय उपयोग होणार म्हणा. आता तो जसाही येईल तर त्याच्या लग्नाच्या तयारीला लागा. लहानपणी चावडीवर उभा केला होता तेव्हा कसा तयार झाला होता? आता ऐकत नसेल तर आम्हाला सांगा. अय्यो, चला. होय येतो पंच. राम राम राम. येत त्या ते देव 5 गुरु कधी येतात मला कळव. अय्यो, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. मयप्पा, लय दिवस झालं बाळ्याच्या घरी काही झालंच नाही. काय पेटतं का बघू. अरे काय मायप्पा, काय म्हणतो? अरे तात्या, आलं का माझं का आडवा? आता तुम्हाला काय सवनं बोलताच येत नाही का काय? तुला बघितल्यावर सवनं बोलताच येत नाही. काय चेष्टा करतो गरीबाची. अय तात्या, चेष्टा गरीबाचीच होती, ध्यानात ठेव. हा चल जाऊ दे मला. बरं कुठं दावरा? दौरा बिवरा काय नाही बाबा, शेतावर चाललो आहे. अरे हा. मग बाकी बाकी काय नाही, तुझ्या हाती काय लागायच नाही. हा पण माझ्या हाती कशा पाहिजे काय लागणार आहे? आणि मला थोडी तसं काय वाटतं. मी आपलं आपलंपणानं विचारतो समजाच काय चाललं बा, कुठे चालली. समजाच ठाव आहे तुझा आपलेपणा. बरं ते जाऊ दे बाबा, मी काय विचारायला आलो ते विचारतो आणि जातो. मला बी जायचंय. काय विचारायला आला आहेस? अरे मी तालुक्याला चाललो, म्हणलं तू काय काम आहे तिकडं? नाही काय नाही, तालुक्याला काय काम नाही माझं. पण तालुक्याला नसेल, जाता जाता गंगूताईकडून जाणार आहे म्हणलं, तिकडं काही सांगावं द्यायचं का तुला? ए तात्या, तुला कोण सांगते असला चोंबडेपणा कराय? आता मी काय केलं? काय केलं तुला ठाव आहे की? तू काय बोळ्यानं दूध पित नाही? अरे मी चांगलं हे नाही विचारलं तर सांगावं द्यायचं का तिकडं असं? तू कसं विचारलं आणि तुला काय म्हणायचंय हे मला बी ठाव आहे आणि तुला बी ठाव आहे. तुला आता ओळखत नाही मी. अरे अरे नाही, अरे मयप्पा, अरे मी काय बाळाच्या लग्नावरनं नाही बोलत. मी कधी म्हणलं लग्नाबद्दल बोलतो आहेस? मी काढला का लग्नाचा विषय? नाही नाही, म्हणजे मला असं वाटलं का तुला असं वाटलं असं मी लग्नावरनं बोलतो. पण मी बाळूच्या लग्नावरनं नाही बोलत. मी कशाला लग्नाचं हे बघ ए तात्या, तुला शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नकस. अंग भरून मार खाची. आमचं काय आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि लय मध्ये मध्ये केला ना असा सोलून काढीन. दुसऱ्याचं सोड, सावताच्या लग्नाचा विचार बी यायचा नाही डोसक्यात. नाही बाबा, ए मयप्पा, अरे मी चांगले हे नाही विचारत होतो बाबा. नाही विचारत राहिलं, नाही विचारत. जे तर चांगलं करायला जाऊ ते म्हणतो माझंच खरं. नाही रे बाबा, विचारत नाही आता. ए तात्या, अरे नाही विचारत नाही. अरे ते झालं बाबा. पर तालुक्याला चालला होता ना व? तालुका इकडे आहे, तिकडे कुठं चालला? आता माझं मन नाही, मागणं जाईन मी. बापू गुंडू, लक्षात ठेव, तुझ्या आप्पांना कामात मदत कर. आणि ते जे काम करतायत हे चुकीचं आहे हे कोणी सांगितलं तुला? वा, कोणी सांगायला कशाला हवं? ते माझं मत आहे. आता मी मोठा झालो आहे, मलाही समजतं. काही समजत नाही तुला? गावाचे लोक कसे आहेत ना ते ओळखत नाहीस तू. त्यांना ओळखण्या न ओळखण्यानं काही फरक पडत नाही. आपण जे करतो आहोत ते चूक आहे असं माझं मत आहे. गुंडू, खूप बोलायला लागलास तू. त्या बाळूच्या नादाला लागून खूप हट्टी आणि आगाऊ होतो आहेस. अव्वा, माझी ही मतं असण्यामागे बाळूचा काही एक हात नाही. मला जे जाणवलं ते मी बोललो. काही बोलायची गरज नाही. तुझ्या आप्पांना कामात मदत कर. ते कसं काम करतायत ते बघ. तसेच काम करायचे आहे तुला.
काय झालं आव्वा? काही नाही, थांब. सुंदरा, सुंदरा. अक्का, अहो ध्यानच नव्हतं बघा माझं. बरं आहे ना बघ? होय, बरेच म्हणायचे आता. तू कशी आहेस? हाय, बरं आहे. बरे झाले इथेच भेटलीस. तुझ्याशी एक बोलायचे होते. भाई बोला की मग. काही नाही, आमच्या गुंडूसाठी आम्ही एक मुलगी बघितली आहे. खूप मोठं स्थळ आहे, तेव्हा त्यांच्या घरचे आमचं घर बघायला येणार आहेत. खूप माणसं आहेत, तेव्हा मदतीला ये. भाई कवा येणार आहेत सांगावा धाडा, येते म्या. कसं आहे, मुलं मोठी झाली की लग्न करून द्यायला पाहिजे बघ. हा. लग्न कार्यात उशीर करून चालत नाही ना. लवकर आवरून घ्यायला पाहिजे. भाई भाई. बाकी बाकी काय नाही. हा नाही, बाळूचे काय म्हणते मी. काय नाही, त्याच काय. वारीला गेला होता ना, आला का? नाही, पण येईल. म्या येते. आव्वा, तू आणि आप्पा बाळूचा द्वेष का करता म्हणतो मी. गुंडू, तुला काही समजत नाही. गप्पा बस. राम राम. मयप्पा आहे का? भाई हवा जरा बाहेर या. काय? राम राम. राम राम. कस काय येणं केलं? आता नाता भाऊ भेटलं होतं. आला का तो? वय ते म्हणलं की बाळूबी लवकरच येईल म्हणून. एवढं सांगायचं म्हणलं म्हणून वाट वाकडी करून आलोय. बरं झालं सांगितलं ते. नाथा भेटला तर त्याला मी बोलवलं आहे म्हणून तेवढं सांग. वय वय. बरं निघतो. कसली गडबड? काहीतरी बघायला पाहिजे की. हा चालतंय मग. नाथाला तेवढं सांग. हा? वय. राम राम. आता जीवात जीव आला असेल ना? भाई येणार नाही भाई. नाही येणारच की. पण आता एक ध्यानात घ्यायला लागेल. काय ह्यो आला तर त्याला कुठं बी जाऊ द्यायचं नाही. म्हणजे घरातनं बाहेरच पडू द्यायचं नाही भाई. अरे ते माझ्याच्यानं काय, माझ्या बाच्यानं तरी होईल का? घरातनं बाहेर पडू द्यायचं म्हणत नाही म्या. हे असं वारी बिरीला कुठं गावाला जाऊ द्यायचं नाही. असं भाई, आता कुठं जाणार आहे त्यो? याचं काय सांगावं, जाईल कुठंतरी. तेव्हा कुठं बी जाऊ द्यायचं नाही. घरातली यानं शेतातली कामं कर म्हणावं त्याला. भाई सांगू. आणि तो आला तर लग्नाचं बोलून घेऊ. गंगीला बी बोलून घेऊ. लागलीच लगीन उरकून टाकू. आधी तो येऊ तर दे. ए तो आल्यावर काय काय करायचं ते सांगतो आहे. मला तर वाटतं हाय माझ्या परीस तुम्हीच त्याची वाट बघत होता. जेवण का कमी आला आहे? गोर काय कमी आहे का? व पर असं करून कसं चालेल? तुला जेवायचं नाही का? नाही, माझा उपास आहे. कसला? पांडुरंगाला सांगितलं आहे का माझ्या बाळूला घरला धाड म्हणून. खोळी आहेस. काहीच खाल्लं नाहीस म्हणजे? गुळपाणी घेतला आहे की. आजारी पडायची काम आहे आणि तू उपाशी राहून बाया घरला येणार आहे का? बरं त्याला आधी घरला तर येऊ द्या. तू गा आल्याला बोलू नका. तू हे म्हणणारे ठाव होत. दुसरीकडे कुठे गेला आहे का? देवदर्शनाला गेला आहे ना? व पर देव देव करून कोणाचं भलं झालंय? आपलं काय वाईट झालंय? सुंदरा एक सांगतो, बाळ्याला जेवढं पाठीशी घालशील ना तेवढं अवघड होईल.